आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। बीड हत्या प्रकरणावरून आरोप करणारे सुरेश धस यांना आया सामाजिक कार्यकर्ते राम खाडेंनी लक्ष्य केलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर लोकांना भावनिक करायचं आणि अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून खंडणी जमा करण्याचं काम सुरेश धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस करत असल्याचा आरोप राम खाडेंनी केलाय। दरम्यान धस यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचंही राम खाडे म्हणाले। माझी मागणी एक आहे की माझं पोलीस प्रोटेक्शन अचानक काढून माझ्या जीवितात जो धोका निर्माण झालेला आहे ह्यो सुरेश धस आणि त्यांच्या अक्का प्राजक्ता ताईंनीच केलेला आहे असं मला एकंदरीत दिसतंय। आता एकदम निकाली निघायच्या टायमाला अचानक माझं प्रोटेक्शन काढून घ्यायचं, पोलीस प्रशासनावर दबाव टाकायचा आणि माझ्यावर कुठंतरी हल्ला करायचा, खोटा गुन्हा दाखल करायचा, जेणेकरून मी न्यायालयापर्यंत पोहोचलो नाही पाहिजे, जेणेकरून मी त्या केसचा कुठं पाठपुरावा केला नाही पाहिजे, अशा प्रकारचं निचाड काम करायचं पाप सुरेश धस हे करू शकतात। मुख्यमंत्री महोदयाच्या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे की यांची जी वर्तणूक आहे यांचं जे आणि प्रसार माध्यमाशी आदरणीय संतोष देशमुख साहेबांच्या इतका निग्रह खून झाला आणि त्याच्या बाबतीत ते मीडियापुढे येतात आणि ते मीडियापुढे येऊन सांगतात की मला देवेंद्र भाऊंनी क्लीन चिट दिली आणि माझं आता त्याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही, मला निकाली काढलेलं आहे। म्हणजे माननीय न्यायालयाचा अवमान आरोपीच येऊन मीडियापुढं करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची बदनामी करायचं काम पापसुद्धा सुरेश धसच करतात असं मला याच्यातून दिसत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।